नीट पेपर फुटी प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर देशभरात आंदोलक विद्यार्थ्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। पण विद्यार्थी आंदोलनानंतर निर्माण झालेला वाद अजूनही कायम आहे। तो म्हणजे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांवरील दाखल झालेले गुन्हे। या मुद्द्यावर अभिजित दिपके यांनी सरकारला मागणी करताना आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती। तसेच लाठीचार्ज झालेल्या पोलिसांवरही कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली होती आणि तसं आश्वासनही सरकारनं दिलं होतं। याच मुद्द्यावरती आज अभिजित दिपके यांनी कपिल सिब्बल यांच्या भेटीला पोहोचले आहेत। आंदोलकांवरील दाखल FIR मागे घेण्याबाबत सरकारनं आश्वासन दिलेलं आहे। याबाबत कायदेशीर चर्चा होणार असल्याची माहिती आता समोर येते। यासोबतच लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्यासंदर्भात कायदेशीर बाबींवरती चर्चा होणार असल्याची माहिती आता समोर येते आणि त्यामुळेच अभिजित दिपके यांनी वकील कपिल सिब्बल यांची भेट जी आहे ती घेतलेली आहे। या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवरून अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवरती गंभीर आरोपही करत संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली। संसदेकडे काढण्यात आलेल्या विद्यार्थी मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला होता। तसेच व्हिडिओज देखील समोर आले होते। या घटनेमध्ये विशेषतः महिला आंदोलकांना त्रास झाल्याचा दावाही करण्यात आला। या पार्श्वभूमीवरती दिपके यांनी दिल्ली पोलिसांचे DCP संदीप लांबा, ACP अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांच्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली। दरम्यान आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह भारतीय न्याय संहितेतील विविध 13 कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत। दिल्ली पोलिसांच्या FIR नुसार आंदोलकांनी संसदेच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत सुरक्षा बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला। तसेच पोलिसांवरती हल्ला केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। एका पोलीस निरीक्षकाच्या तक्रारीवरून कर्तव्यपथ पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। आंदोलकांकडून पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना दिल्ली पोलिसांनी मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचं या FIR मध्ये नमूद करण्यात आलं आणि याच संपूर्ण FIRचा मदत घेत आंदोलक विद्यार्थ्यांवरती कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढे काय होतंय, दिपके आणि सिब्बल यांच्या भेटीनंतर पुढील कायदेशीर कारवाई किंवा प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे, आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे सरकार मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवरती कारवाई होणार का आणि संबंधित पोलीस अधिकारी हे निलंबित होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।